या बातमीचे प्रायोजक आहे झमझम पार्क। सोलापुरात झमझम पार्क आपल्यासाठी घेऊन आले आहे अत्यंत कमी दरात ओपन प्लॉटची सुविधा, तेही महानगरपालिकेच्या हद्दीतील नई जिंदगी परिसरात। लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। 2024 लोकसभा निवडणूक सार्वत्रिक देशभर निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। त्यामुळे सोलापूर शहरात देखील उमेदवार आपल्या आपल्या परीनं प्रचारासाठी मैदानात उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहे। सर्वात आधी सोलापूर लोकसभा मतदारसंघात 3 वेळाचे आमदार, शहर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे या लोकसभा काँग्रेसकडून लढविणार असल्याचं आता फिक्स झालेलं आहे। त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वीपासूनच त्याची जय्यत तयारी करायला सुरुवात केलेली आहे। लोकसभेसाठी आपली उमेदवारी निश्चित असल्याचं त्यांना पूर्वीच माहीत पडल्यानंतर ते सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावोगावी भेट देऊन कार्यकर्त्यांशी, ग्रामपंचायतमधील लोकांशी आणि ग्रामस्थांशी चर्चा करत असल्याचं आपण अनेक वेळा मागच्या 8 ते 10 दिवसात पाहिलेलं आहे। ही चर्चा करत असताना, गाव भेटी देत असताना आमदार प्रणिती शिंदे यांना येणाऱ्या लोकसभा निवडणुकी दरम्यान मराठा समाज बांधवांकडून मोठ्या प्रमाणात आक्रोश आणि आक्रमकरित्या विरोध होताना आपल्याला पाहावयास मिळत आहे। आता मराठा समाज बांधव प्रणिती शिंदे यांचं नेमकं विरोध का करत आहेत, हा सर्वसामान्य लोकांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्या बाबतीतच आज आपण पाहणार आहोत की नेमकं प्रणिती शिंदे यांना मराठा समाज बांधव त्यांच्या गावभेटी दरम्यान का विरोध करत आहे। नमस्कार, मी इम्रान सगरी आणि आपण पाहत आहात लोकप्रधान न्यूज चॅनल। प्रणिती शिंदे या ज्यावेळी गावभेटी दरम्यान आपला दौरा करत होत्या त्यावेळेला त्यांना मराठा समाज बांधवांकडून विरोध पाहावयाला मिळालं। आता विरोध का होत आहे त्याचं कारण असं महत्त्वाचं आहे की आमदार प्रणिती शिंदे या मराठा समाजाचं आरक्षणासाठी ज्या वेळेला मुद्दा उचलण्यात आलेला होता, ज्या वेळेला मोर्चे काढण्यात आलेले होते, ज्या वेळेला आंदोलने करण्यात आलेली होते, त्या वेळेला आमदार प्रणिती शिंदे या मराठा समाज बांधवांच्या बाजूनं कोणत्याही आंदोलनात सामील झालं नाही, कोणत्याही मोर्चात सामील झालेलं नाही किंवा त्यांची बाजूही घेतली नसल्याचं मराठा बांधवांचं आरोप आहे। त्यामुळेच ते प्रणिती शिंदे यांचं आक्रमकरित्या असं विरोध करत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे 2016 साली संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी वाद पेटलेला असताना मराठा बांधवांनी सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौकातून मोठ्या प्रमाणात आक्रोश मोर्चा काढलेला होता। त्यावेळी सर्व समाजातून, सर्व पक्षांकडून, राजकीय पक्ष असो, कोणताही समाज असो, कोणताही धर्म असो, त्यांच्यामार्फत या मोर्चाच्या दरम्यान सर्वजण सहभागी होऊन या मराठा आरक्षणासाठी आक्रमकरित्या असं आवाज उठवलेला होता। मात्र त्यावेळीही आमदार प्रणिती शिंदे या मोर्चात सहभागी झाले नसल्याचं आपल्याला पाहावयास मिळतंय। तर दुसरीकडे हीच मराठा समाज बांधवांची आक्रमकता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावेळेला आपल्याला पाहायला मिळाली। 2023-2024 साली ही आक्रमकता आग अजूनही तशीच आहे। तर 2023 साली सोलापुरात जेव्हा मराठा समाज बांधवांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून सर्वपक्षीय असा मोर्चा सोलापुरात पुन्हा एकदा छत्रपती संभाजी महाराज चौकातून काढलेला होता, त्यावेळेला सुद्धा काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे या मोर्चात सहभागी झाल्याचं आपल्याला अजिबात दिसून आलेलं नाहीये। त्यामुळेच मराठा समाज बांधव कुठे ना कुठे आमदार प्रणिती शिंदे यांचं आता विरोध करत असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे। तर काल एक अशी घटना घडली की ज्यावेळेला त्या पंढरपूर येथील सरकोली या गावात संध्याकाळी गावभेटी दरम्यान जात असतानाच त्यांची कार समाज बांधवांनी अडवलेली होती। त्यावेळेला काही समाज बांधवांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत आमदार प्रणिती शिंदे यांना गावात येऊ नका आणि तुम्ही आमच्या समाज बांधवाच्या आरक्षणाच्या लढ्यात केव्हा सहभागी झाल्यात त्याचा एक तरी व्हिडिओ दाखवा आणि तुम्ही आम्हाला सपोर्ट केल्याचं एक तरी असं सबूत द्या, असं वारंवार सांगत होते।
हा विरोध नेमका का वाढतोय त्याचं मागचं आणखीन एक कारण असं आहे की सोलापूर शहरात मराठा समाज बांधवांकडून माऊली पवार यांच्या नेतृत्वाखाली मराठा बांधव सोलापूरच्या सर्व आमदार म्हणजे सोलापूर शहराच्या तिन्ही आमदार असो किंवा इतर आमदार असो यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करत होते, निदर्शने करत होती। त्यावेळेला प्रणिती शिंदे यांच्या घरासमोर हाच मराठा समाजाचा मोर्चा जो आहे ते गेलेला होता। त्यावेळी आमदार प्रणिती शिंदे ह्या उपलब्ध नव्हत्या, मात्र माऊली पवार यांनी मराठा समाज आरक्षणासंदर्भात प्रणिती शिंदे यांना कॉलवरून संभाषण केलेलं होतं। त्या दरम्यान प्रणिती शिंदे यांचं अनावधानाने असं वक्तव्य तोंडातून बाहेर पडलेलं होतं की तुम्ही माझ्याच दारात का आलेला आहात, माझ्याच दारात का आलेला आहात, इतर जे आता सद्यस्थितीत जे सत्ताधारी आमदार आहेत सोलापूरचे त्यांच्या दारात जा असं त्यांनी वक्तव्य केलेलं होतं। त्यावेळेला सुद्धा थोडंसं मराठा समाज बांधव ह्या प्रणिती शिंदेंवरती नाराज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आता काल सरकोली पंढरपूर या ठिकाणच्या घडलेल्या घटनेनंतर रात्री सोलापुरात आल्यानंतर प्रणिती शिंदे या पत्रकारांशी बोलताना सांगितलेलं होतं की हे मराठा बांधव नसून हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत, भाजपाने मराठा समाजाचा आडून कुठे ना कुठे माझा विरोध करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, माझ्या गाडीवर हल्ला केलेला आहे, मी एक महिला आमदार आहे असे असतानाही माझ्यावरती हा हल्ला झाल्याचा त्यांनी निषेध केलेला आहे। आंदोलकांच्या नावाने ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनाला समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, ते BJPचेच होते। तर दुसरीकडं आज पत्रकारांशी वार्तालाप करताना मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सोलापूरचे राम जाधव हे म्हणतायत की मराठा समाज बांधव एक जरी कालच्या याच्यामध्ये नसला आणि तुम्ही भाजपाचा कार्यकर्ता आहेत ते मराठा बांधव नाहीत असं सिद्ध करत असाल, भाजपचा एकही कार्यकर्ता काल सरकोलीमध्ये होता असं जर सिद्ध करत असाल तर प्रणिती शिंदे यांनी मराठा बांधवांची माफी मागावी असं राम जाधव म्हणत आहेत। म्हणजे त्याचा अर्थ असा की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आमदार प्रणिती शिंदेंचं जे काही मनात होतं की मी निवडणूक जिंकताना जे काही त्यांनी आखणी केलेली होती की मुस्लिम, दलित आणि मराठा समाज बांधवांची जर मला साथ मिळाली तर मी या लोकसभा मतदारसंघात एकदा आमदारकी सोडून खासदारकीच्या विश्वात पाऊल ठेवेन आणि मी महाराष्ट्रातून दिल्लीपर्यंत मजल मारेल असा जो त्यांचा अंदाज होता तो अंदाज आता कुठं ना कुठं चुकतोय की काय अशी चर्चा आता सोलापूर शहरात रंगून राहिलेली आहे। येणारा काळच दाखवेल की लोकसभा निवडणुकीत प्रणिती शिंदे या जिंकून येतात का आणि मुस्लिम, दलित आणि मराठा समाज बांधवांची मते त्यांना मिळतात का की पुन्हा एकदा लोकसभा निवडणूक 2019 आणि 2014च्या प्रमाणे 2024 मध्ये सुद्धा मोदीची लाट येते आणि मोदींच्या लाटमध्ये भाजपाचाच उमेदवार निवडून येतो हे आपल्याला येणाऱ्या 4 जूनला नक्कीच कळेल। तोपर्यंत पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। जमीन में निवेश करो, जमीनदार बनो। सोलापूर कर आपण खुली जागा घेण्याचा विचार करताय, तेही अत्यंत कमी दरात आणि महानगरपालिका हद्दी, तर मग चिंता कशाला। जमजम पार्क आपल्या परिवारासाठी घेऊन आली आहे नई जिंदगी परिसरात तब्बल 3 एकरचा ओपन प्लॉटचा खजिना। प्रशस्त रस्ते, अंतर्गत ड्रेनेज लाईन, स्ट्रीट लाईट, शाळा कॉलेजेस हे जवळ, 24 तास रहदारीचा परिसर, तसेच 80 फूट व 200 फूट रोड लगत विमानतळ जवळच असणारा हा भव्य प्रकल्प। आता मी नावाचा मालक नाही तर जमिनीचा मालकही होणार, तेही जमजम पार्क सोबत। बुकिंग सुरू। संपर्क 99 60 82 52 92।